किंवा राजकारणात का आलो तर मला समाजकारण करायचं आहे, लोकांची सेवा करायची आहे. ठीक आहे, नक्कीच सेवा करा, पण त्यावेळी तुम्हाला कॅमेरा घेऊन जायची गरज का पडते? डेव्हलपमेंट झालेली आहे, पण तिकडे कुठल्याही नेत्याचा तुम्हाला बॅनर दिसणार नाही की मी हे केलंय, असं मी हे काम केलंय. आपल्याकडे संडासावर पण लिहिलेलं असतं की मी यांच्या फंडातून झालेलं आहे. आपण विचार केला पाहिजे कार्यकर्त्यांनी की आपल्या नेत्याचा फोटो लावतोय ठीक आहे, परंतु त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपण टॉयलेटच्या वरती लावतोय, ही एक मूर्खपणाची गोष्ट आहे अशी वाटते. की कुठला दुसऱ्या वार्डमधला उमेदवारांना आमच्यावर लादला जातोय. रमेश घोरकरांना हे वालीचे, त्यांना बेटा भोईरने केलेलं सगळ्यात मोठं महत्वाचं काम आहे म्हणतो की माता बाल संगोपन केंद्र, ज्याचं आपल्या देशात सगळीकडे होतात. कारण पेवर ब्लॉक हे ऑप्शनच नाहीये कॉन्क्रीट रोडवर लावायचा. तर सार्वजनिक उपक्रम असतो जुचंद्र गावात, त्यासाठी किती योगदान देता पक्षामार्फत, किती डोनेशन देता? नाही, तिकडे लाखो रुपये खर्च करणार, पण इकडे 5,000 रुपयाची पावती करून मोकळे होणार फक्त. मस्त एक नवीन ट्रिक आलेली आहे. मी इकडे पत्रव्यवहार केला, तर पत्रव्यवहारला आपण युट्यूबवर टाकून किंवा सोशल मीडियावर टाकून दाखवणार. हो, तुमचं काम आहे की पत्र पाठवायचं, पत्र आम्ही पण पाठवतो. जर पत्राने काम झाले तर अशीच बघायला तर दुनिया कुठेतरी फिरली असती. आता तर सांगतो, बरेच वेळ मी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना हे बोलतोय की मी कुठल्या पक्षाचा म्हणजे पुळका नाही मला. भाजपा असू दे, राष्ट्रवादी असू दे, मनसे असू दे किंवा बीव्ही असू दे, ज्यावेळेस रोडचं काम चालू होतं ना, तेव्हा यांचे कार्यकर्ते तिकडे शोबाजी करत असतात. रोडवर हा रोड किती दिवस टिकणार आहे? नाही, हा टिकेल ना. हे बघ, तू जर हा रोड बनवला याचं क्रेडिट घेतोस ना, तर हा फुटल्यानंतर पण जबाबदारी तुझीच आहे. जर चांगल्याची जबाबदारी तुमची आहे तर वाईटाची पण जबाबदारी तुमचीच आहे, त्याला तुम्ही नाकारूच शकत नाही. पण तिकडे स्थानिकांना डावललं जातं असं वाटत नाही का? तिकडे मौर्या, मिश्रा, गुप्ता, शर्मा हे सगळे असतात तिकडे, आणि ते कार्यक्रम खराब नको व्हायला. ज्यावेळी त्याला सांगितलं त्यावेळेस नाही रे, कसं वोटिंगसाठी करावं लागतं. बॅनर लावणारे कोण आहे? आपणच आहोत ना. प्रश्नच नाही. काय गरज आहे तुम्हाला त्यांच्या बॅनर पुढे लावायची? त्यांना तुमच्या कमिटी ठेवा, पण त्यांना एवढे पण मोठे होऊ देऊ नका ते लाईमलाईट मध्ये येतील. मग त्याच्याकडे तुम्ही भूमिपुत्र जे रिक्षावाल्यांना पण, माझे रिक्षावाले जे माझे मित्र आहेत, जे बांधव आहेत, त्यांना मग एकच रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही तुमच्या धंद्यामध्ये तुम्हाला तुमची मोनोपोली हवी आहे ना, तर जे दुसऱ्या धंद्यामध्ये मोनोपोली आहे त्यांना पण तुम्ही सहकार्य करा. म्हणजे उदाहरणार्थ, जर गावातच होणार आहे त्याच्याकडे जा खरेदी करायला ना. तुम्ही त्या मारवाड्याकडे का जाताय? गावामध्ये मी एक स्वतः फोटोग्राफर आहे, आमच्या गावामध्ये 5 फोटोग्राफर आहेत, पण किती रिक्षावाले असे आहेत की ज्यांनी सांगावं की मी फक्त गावालाच ऑर्डर देतो, बाहेरचा फोटोग्राफर कधी बोलवला नाही आजपर्यंत. वाल्यांना आणि भूमिपुत्रांना की जसं तुमच्या धंद्यामध्ये तुम्ही मोनोपोली ठेवले ना, तशी दुसऱ्या धंद्यामध्ये पण आपल्या जे लोक व्यवसाय करतात त्यांना सपोर्ट करा. आता